थोडीशी पूर्वतयारी करून ठेवलीत ना तर हा मस्त टेस्टी आणि पौष्टिक नाश्ता तुम्ही तयार करू शकता। यासाठी मी मुगाची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। ही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी घालून ही आपल्याला अर्धा तास भिजत घालायची। इथे मी गरम पाणी घातलं आहे, गरम पाणी घातलं की अर्धा तासामध्ये डाळ छान भिजली जाते। इथे एक वाटण तयार करते। 1 चमचा धने, बडीशेप, जिरं घेतलं आहे, लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतली, जाडसर याचं वाटण तयार करून घेतलं। डाळ अर्धा तासामध्ये छान भिजली गेली। यातली 1 ते 1.5 चमचा डाळ बाजूला काढून घेतले आणि उरलेली डाळ मी पाणी न घालता वाटून घेतले। अख्खी डाळ यामध्ये घातली, वाटण घातलं, कांदा घातला, यानंतर किसलेलं गाजर घातलं। याबरोबर तुम्ही पालक, मेथी अशा भाज्यासुद्धा घालू शकता, कोथिंबीर घातले। सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं, लाल तिखट घातलं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। हे थालीपीठाचं पीठ तयार झालं आहे। ओल्या कापडावरती अगदी पातळ असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। वरून मी तीळ लावलेत आणि दोन्ही बाजूने खरपूस असं हे थालीपीठ भाजून घेतलं आहे। डाळ जर आधी भिजत घालून ठेवली तर अगदी झटपट हे थालीपीठ तयार होतं। चवदार आहे आणि तितकंच पौष्टिकसुद्धा आहे। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका।